धारणी तालुक्यातील उतावली गावाजवळील सिपना नदी पात्रात मच्छीमारी करत असताना एका मच्छीमाराला पुराच्या पाण्याचा जोरदार प्रवाह ओढून घेऊन गेल्याची दुर्दैवी घटना 26 जुलै रोजी सायंकाळी घडली। या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून सोमवारी सायंकाळपर्यंत बेपत्ता मच्छीमाराचा शोध सुरू होता। पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार चंद्रकांत पटेल वय 35 वर्ष राहणार उतावली हे रविवारी सायंकाळी उतावली गावाजवळील सिपना नदीपात्रात मासेमारीसाठी गेले होते। सायंकाळी सुमारे 7:30 वाजताच्या सुमारास नदीतील पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने त्याचा तोल गेला आणि ते पुराच्या पाण्यात वाहून गेले। आसपास उपस्थित नागरिकांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र पाण्याचा वेग प्रचंड असल्याने त्यात यश आले नाही। घटनेची माहिती मिळताच धारणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अवतार सिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी पंचनामा करून शोध कार्य सुरू केले। तसेच अमरावती येथून राज्य आपत्ती प्रतिसाद दल पथकाला पाचारण करण्यात आले। सोमवारी दिवसभर SDRFच्या जवानांनी सिपना नदीपात्रात तसेच नदी काठावरील विविध ठिकाणी शोध मोहीम राबविली, मात्र सायंकाळपर्यंत चंद्रकांत पटेल यांचा शोध लागला नव्हता। नदीतील वाढलेला पाण्याचा प्रवाह आणि खोल पाणी यामुळे शोध कार्यात अडथळे निर्माण होत असल्याचे सांगण्यात आले। या शोध मोहिमेत धारणी पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार मनोज लढे, विशाल दळवी यांच्यासह इतर पोलीस अधिकारी व कर्मचारी SDRFच्या जवानांना सहकार्य करत असून बेपत्ता चंद्रकांत पटेल यांचा शोध घेण्यासाठी अथक प्रयत्न सुरू आहेत। दरम्यान या घटनेमुळे उतावली गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत असून नागरिकांना पावसाळ्यात नदी नाल्यांमध्ये मासेमारी किंवा पाण्यात उतरताना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे। तस्मीन शेख, सुलेमान मेमन, शकील अहमद, विदर्भ न्यूज, धारणी।